मराठवाडी स्पेशल भज्जीची भाजी आपल्याला करायची आहे. अख्खा मराठवाडा आणलाय काय तुम्ही साहित्यात? एवढं साहित्य? हा, भज्जीची भाजीसाठी लागणारं साहित्य सांगा. शिजवून घेतलेत वाल, बर. भिजवलेली शेंगदाणे आहेत, हं. बारीक चिरून घेतलेली मेथी आहे, बारीक चिरून घेतलेला पालक, बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात, काळा वाटाणा शिजवून घेतलेला, चवळी भिजवून घेतलेली तसं शिजवून घेतलेली, हिरवा वाटाणा पण शिजवून घेतलेला आहे. हा आहे चिंचेचा कोळ, बारीक टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, हिरवा हरभरा आहे शिजवून घेतला आहे, ब्राऊन हरभरा आहे तो पण शिजवून घेतला आहे, चिरून घेतलेले गाजर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, गुळाची पावडर, मीठ, हळद, बेसन, बारीक चिरून घेतलेला लसूण, बारीक चिरून घेतलेलं अद्रक, लाल तिखट, जिरे, गरम मसाला आणि मोहरी. फारच छान. भज्जी हे नाव का पडलं असेल? भज्जीची ज्यावेळेस आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये रब्बीची पिकं येतात त्यावेळेस हे सगळं म्हणजे हरभरा असतो आपला हिरवा हरभरा किंवा वालाचे सोले असतात, वाटाण्याचे सोले असतात, हे सगळे तिकडे फ्रेश असतं, फ्रेश भेटतात शेतामध्ये. मग त्याची ते सगळं एकत्रित करून त्याची आपण भाजी बनवतो, मग ते सगळे एकत्रित करतो, त्यामुळे त्याला भज्जी म्हणलं जातं. आणि मराठवाडी स्पेशल मसाला हा म्हणालात का तुम्ही? बाबू चांगलाच झटका आहे. कशाचा केलाय हा? हा माझ्या सासूबाईंनी मला करून पाठवलेला आहे इकडे, म्हणूनच झटका येतो. भारी छान. मराठवाड्याचा स्वाद तुम्हाला काय सांगू. चला कृती करायची काय? सर्वात पहिल्यांदा आपण कढई घेऊया. बर. तुमच्या साहित्य पाहिल्यानंतर मी एवढी मोठी कढई घेतली. सर्वात प्रथम मी हे जे सगळे घेतलेले आहेत कडधान्य, तर ते सगळे पहिल्यांदा मी एक 60 to 70% शिजवून घेतलेले आहेत त्याला थोडेसे, कारण का नंतर जेव्हा आपण हे सगळं पालेभाजी वगैरे सगळं शिजवणार आहोत तर त्यावेळेस ते अजून शिजणार आहेत, म्हणून आधी थोडंसं शिजवून घेतलं. मग त्यासाठी आपण त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊ. तेल घालू. बघा तेल किती लागणार आहे. घ्या थोडंसं अजून, कारण का भाजीमध्ये पीठ पण बस. ही भाजी शेतामध्ये जेव्हा आपण वेळ अमावस्या साजरी करतो तेव्हा केली जाते, बरोबर? बरोबर. पण मग शेतामध्ये तर काही गॅस कढई नाही, मग तेव्हाही काय चुलीवर करतात? तेव्हा ही भाजी चुलीवरती करतात. गवताचे जे पाऱ्या वगैरे असतात त्याच्याने एक असं झोपडीसारखं बनवतात, त्याच्यामध्ये 5 पांडव वगैरे मांडून त्याची पूजा करून मग ती भाजी वगैरे करून तिकडे नैवेद्य दाखवलं जातं. अच्छा, पण मग चुलीवरच केली जाते. तेलात काय घालूया पहिल्यांदा? तेलामध्ये पहिल्यांदा आपण मोहरी टाकून घेऊया फोडणीसाठी. तुम्हाला चमचे देतो मी. त्यानंतर मी थोडेसे जिरे घालून घेते. बर. काय हो कल्याणीजी, पदार्थ कधी फसलाय का तुमच्या हातून? हो फसलाय ना. काय झालं होतं? एकदा दोनदा तीनदा भरपूर वेळेस. एकदा दोनदा तीनदा म्हणजे लग्न झाल्यापासून, लग्नाच्या आधी आपल्याला सवय असते, मी तोपर्यंत ह्याच्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण घालून घेऊया. आम्ही ब्राह्मण असल्यामुळे आणि माझ्या घरामध्ये माझ्या आजी सासूबाई ह्या ब्रह्मकुमारीमध्ये जात होत्या, मग त्यांना लसूण कांदा वगैरे चालायचा नाही, त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये कुठेच लसूण कांद्याचा वापर नाही होत. पण मला भाज्यांमध्ये चवीसाठी आवडतो, म्हणून मी आज इथे दाखवण्यासाठी लसणाचा वापर केलेला आहे. त्यानंतर थोडंसं अद्रक, आलं, थोडंसं आपण जरा हे आलं लसूण घातल्यावर मग बाकीच्या गप्पा मारू. घ्या, तुम्हाला कसं योग्य पद्धतीने करून घ्या. हा, तर पदार्थ कुठला फसला होता कधी? माझा हाच पदार्थ फसला होता सगळ्यात पहिल्यांदा. अच्छा, काय झालं होतं? गौरी गणपतीच्या वेळेस लातूरला गेली होती. तर लातूरला गेल्यानंतर मग मी आजींना सांगितलं आमच्या, का आजी ती भाजी खूप सुंदर झाली होती आणि मला ती खायची आहे आणि परत बनवायची. तर मग आजींनी सांगितलं मला की ती आपण वेळा मावशीला करतो भाजी, पण मग मी थोडीशी हे झाली की आता मला त्याच टायमिंगला म्हणजे त्यावेळेसच खायला मिळेल म्हणून. त्या बोलल्या असं काही चिंता करू नको, आपण जरी वेळा मावशीला भाजी बनवली तरी वर्षभर आपण ही भाजी बनवतो, कशी बनवतो ते मी तुला सांगते म्हणे. मग त्यांनी मला ती पद्धतीने सांगितली भाजी की कशा प्रकारे बनवायची असते ते, पण त्यांनी मला एक अट घातली, ही भाजी जर तुला खायची असेल तर मी तुला पूर्ण रेसिपी सांगते, ती रेसिपी तू लक्षात ठेवायची, ते सगळं साहित्य जमा करायचं आणि तूच ती भाजी बनवायची. मग त्यानंतर मी भाजी बनवायला सुरुवात केली. भाजी सगळं व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे सगळी रेसिपी बनवली, सगळं केलं. मला नंतर क्लिक झालं का मी मीठच नाही घातले भाजीमध्ये, आणि पानामध्ये भाजी तर वाढून दिलेली होती सगळ्यांनी. छान. पण मी त्यावेळेस काहीच नाही बोलली. आजी सासूबाई बोलल्या का तू बस जेवायला. मी म्हटलं नाही तू बस जेवायला. मी जेवली, बघते तर त्याच्यामध्ये मीठ लागलं मला खाल्ल्यानंतर.
आजींना विचारलं का आजी मी तर ह्याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं, तुम्हाला सांगायचं झालं तर ते म्हणतात हो मला माहिती आहे. मी जरी लांब बसून तुझी रेसिपी बघत असेल ना तर माझं बरोबर लक्ष होतं की तू त्याच्यामध्ये काय घातलेस आणि काय नाही घातलेस. अरे बापरे, तू भाजी झाकून शिजवायला ठेवून जेव्हा तू तिकडे गेली तोपर्यंत मी त्याच्यामध्ये जाऊन मीठ घातलं. किती चांगले आहे. वा 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 वा, फारच छान. बरं तुमचं गप्पांच्या नादात इकडे लक्ष आहे ना? नाही लक्ष आहे नाही तर माझं. आजही फसायची भाजी. नाही आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. हा, चला हे एक बरं करूया. आता ह्याच्यामध्ये आपण चिंचचा कोळ घालून घेऊया. मला वाटतं सगळा लागेल. हो एवढ्या भाजीला लागेल. भाज्यांचं प्रमाण पाहता. पुरे? बस हा पुरे. आणि लगेच त्याच्यामध्ये गुळ पण घालून घेऊया म्हणजे तो सोबत सोबत शिजून जाईल. तुम्ही कधी भांडता? हो. अरे वा, कुणाशी? असं काय नाही, ज्यांच्यासोबत माझं मत पटलं नाही मी अशी जबरदस्ती नाही करत कोणाला की माझं मत तुम्हाला पटलंच पाहिजे. हा पण समोर दिसतंय का चांगल्यासाठी सांगत आहे हा. आणि तरी सुद्धा जर माझं मत पटतच नाहीये तर थोडासा वाद घालायचा प्रयत्न करते आणि समज जर तो तरी पण परिणाम नाही होत तर सोडून देते. अच्छा, असा वाद घालायचा प्रयत्न शेवटचा कधी केला होता? असा तर रोजच चालतो. अरे वा, किती छान. साधारण मला तो अंदाज येतोच आहे. थोडा आपण हळद मीठ वगैरे सर्व टाकून घेऊ. बर ठीक आहे. थोडीशी हळद बस. लाल तिखट 2 चमचे. थोडस झणझणीतच भाजी छान लागते ही. अरे हो, उद्या की हो. मराठवाडी स्पेशल लातूरचा गरम मसाला गरम मसाला अफलातून किती घालायचा आहे? तो 1 चमचा. हा बस थोडस. आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये भाजीची क्वांटिटी हवी आहे आणि मीडियम त्याची ग्रेव्ही झाली पाहिजे या प्रमाणामध्ये आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ. ठीक आहे, मग मी पाणी त्याच्यामध्ये घालतो कढईमध्ये. बस. मला एक विचारायचं की तुम्ही आता हे असे छान मसाले घरी करता, एवढे छान मराठवाडी पदार्थ तुम्हाला माहिती, तर तुम्ही कधी असा विचार नाही केला की आपल्या मराठवाडी पदार्थांचा एखादा छोटासा व्यवसाय सुरू करावा? हो माझं तर हे खूप दिवसांपासून माझ्या मनामध्ये आहे. पण एक प्रश्न नेहमी असतो का भांडवल कुठून आणायचं, ह्याच्यासाठी जो खर्च लागतो तो कसा उभा करायचा ह्याची खूप चिंता असते. त्याच्यामुळे मी फक्त तो विचार करते, अजून तर प्रत्यक्षात आलेला नाहीये. चला पुढे काय? आपण आता ह्याच्यामध्ये जे अर्धे शिजून घेतलेले कडधान्य आहेत काळा ते वाटाणा, घालूयात. हिरवा हरभरा आहे तो शिजवून घेतलाय. आता ब्राऊन हरभरा. हा हरभरे. यानंतर आपण हिरवा वाटाणा घालूया. बर. हा. त्यानंतर चवळी आहे. ती पाण्याच्या प्रमाणात टाकतोय हा? हो हो. आणि आता काळा वाटाणा. आता काळा वाटाणा. त्यानंतर वाल. हे मराठवाड्यामध्ये हे भाजीमध्ये वापरत नाहीत पण मी हा माझ्याकडनं स्वतः मला आवडते वालची भाजी म्हणून मी त्याच्यामध्ये तो ऍड केला आहे. थँक्यू. आणि त्यानंतर शेंगदाणे जी की आपल्याला खात असताना दाताखाली आल्यानंतर एक छान टेस्ट येते त्यासाठी भिजवलेली शेंगदाणी. हे दाताखाली आल्यावर छान टेस्ट येते वगैरे पेक्षा मराठवाड्यामध्ये ही खासियतच आहे. खासियत. कशातही शेंगदाणे घालायचे.